नमस्कार. अखंड भारतात प्रत्येक युगांमध्ये जे जे पुण्यात्मे जन्माला आले, त्यांच्या जयंत्या, त्यांचे जन्मदिवस किंवा त्यांचे दिनविशेष हे हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आपण साजरे करतो. आपल्याला प्रभू रामांची रामनवमी माहिती आहे. प्रभू श्रीकृष्णांची कृष्ण जन्माष्टमी माहिती आहे. आत्ताच नुकतीच झालेली बौद्धांची म्हणजे गौतम बुद्धांची बुद्ध पौर्णिमा असेल, बुद्ध जयंती असेल, महावीरांची महावीर जयंती असते, जैनांची जी आहे, अशा अनेक देवी देवतांच्या जयंत्या आपण साजरे करतो. ते तिथीला स्मरून किंवा हिंदू कालगणनेप्रमाणे तिथीचा दिवस स्मरून ती साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामधला एक दिवस म्हणजे त्यांची जयंती आणि त्याचबरोबर अखंड भारतावरती सार्वभौमत्वाचं एक प्रतीक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं सिंहासन किल्ले रायगडावरती प्रस्थापित केलं आणि याच रायगडावरती त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. तो म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी झालेला राज्याभिषेक सोहळा. आणि ह्याचं महत्त्व किती आहे खरं सांगायचं तर, आपण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा, त्यांच्या संदर्भ साधनांचा अभ्यास करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने कळतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वबोधासाठी की स्वबोधाची जाणीव करून देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. ज्या कालखंडामध्ये अनेक आक्रमक इथे येत होते, आपली संस्कृती बदलण्याचा प्रयत्न करत होते, त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या अगोदरपासूनच हे संस्कार प्रत्येक समाजामध्ये पुनर्जीवित व्हावे याच्यासाठी प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आम्ही नेहमी आपण जेव्हा म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं अधिष्ठान हे रायगड किल्ल्यावरती प्रस्थापित केलं, राज्याभिषेक करून घेतला आणि तो त्या हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे तो करून घेतलेला आहे. मग त्यांनी जी सुरुवात केलेली आहे, आपण ज्या स्वराज्याची संकल्पना मुळातच जेव्हा आपण म्हणतो, शहाजी राजांनी जेव्हा त्यांना त्यांची राजमुद्रा जेव्हा हातात दिली, तीच मुळातच संस्कृतोद्भव मराठी भाषेमध्ये आहे. शिवाजी महाराजांनी पहिले म्हणजे आपला जन्म जे आहे तोच मुळातच त्या तिथीचा कसा ह्याचा एक संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. तो म्हणजे शिवभारतम या ग्रंथात. छत्रपती शिवाजी महाराजांवर समकालीन असलेला हा ग्रंथ, ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची जन्मतिथीच आपल्याला पाहायला मिळते. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 ही त्यांची जन्मतिथी आहे. म्हणजे जेव्हा राज्याभिषेकाच्या अगोदरची जी पत्र आपण जेव्हा पाहतो, तेव्हा त्या राज्याभिषेकाच्या अगोदरच्या पत्रांमध्ये जी कालगणना आहे, त्या कालगणना अगदी बाहेरून आलेल्या इस्लामिक सत्ता ज्या आहेत त्या स्वतःची संस्कृती प्रस्थापित करण्यासाठी अनेक कालगणना घेऊन आले. म्हणजे फसली असतील, सुहूर सन असेल, इलाही कालगणना असेल, अशा वेगवेगळ्या कालगणना तिथे होत्या. आणि या कालगणनांना कुठेतरी बदलून आपली कालगणना किंवा आपली स्वत्वाची जाणीव प्रत्येकाला व्हावी याच्यासाठी शिवाजी महाराजांनी त्या पत्रांची लेखन प्रशस्ती नावाचा ग्रंथ निर्माण केला. अगोदरची पत्र जी आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये अजरक्त खाने, दामदल अशा प्रकारचे शब्द, फारसी शब्द आपल्याला पाहायला मिळतात. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या नंतरची जी पत्र आहेत ते स्वस्तिश्री राज्याभिषेक शक नल संवत्सर इंदू वासरे असे मराठी संस्कृतोद्भव मराठी शब्द आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये हिंदू कालगणनेच्या तिथी, वारासहित, त्याचबरोबर संवत्सरासहित ते सगळं मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. इथे स्वबोध आहे. आणि शिवाजी महाराजांनी का केलं? कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राज्यव्यवहार कोश शिवाजी महाराजांनी निर्माण केला. जवळजवळ 1380हून अधिक शब्द शिवाजी महाराजांनी बदलले. आपल्या सगळ्या समाजाला, या हिंदू समाजाला एकत्रित करून त्यांना ते संस्कार पुनर्जीवित व्हावेत, त्यांच्या माध्यमातून ते पुढे चालावेत, ह्याच्यासाठी ते प्रयत्नशील राहिलेले आहेत. जेव्हा शिवाजी महाराजांना आपण शककर्ते म्हणतो, तर शककर्तेचा अर्थ काय की शककर्ता म्हणजे ज्यांनी शक सुरू केला स्वतःहून. म्हणजे आपल्याला शालिवाहन शक आपल्याला माहिती आहे, विक्रम संवत आपल्याला माहिती आहे, चालुक्यांच्या काळामध्ये काही शक चालू होते. हे सगळे शक जसेच्या तसे पुन्हा चालू व्हावेत आणि त्या काळामध्ये प्रत्येकाने आपापल्या देवी देवतांचं किंवा व्रतवैकल्यांचं साजरं करावं ह्याच्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वतःचा शक सुरू केलेला आहे. आणि तो हिंदू कालगणनेप्रमाणे सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये कुठलेही बदल केलेले नाही आहेत. फक्त जी तिथी आहे
जो शक आहे तो ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला सुरू होतो. आता आपण जेव्हा शककर्ते म्हणतो, की जसं शालिवाहन शक सुरू केलेला आहे, तसा शिवाजी महाराजांनी स्वतःचा शक सुरू केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं नाव न देता स्वस्ती श्रींच्या नावाने तो शक सुरू केलेला आहे. आणि नंतरच्या त्यांच्या सगळ्या अनुयायांनी, म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची असेल, त्यांच्या पत्रांमध्ये त्याचा उल्लेख पाहायला मिळतो. राजाराम महाराजांच्या पत्रामध्ये पाहायला मिळतो. अगदी शाहू महाराजांच्या पत्रामध्ये देखील शिवाजी महाराजांचा हा शक चालू राहिलेला आहे. म्हणून शिवाजी महाराजांना शककर्ते असं म्हटलं जातं. आता राज्याभिषेक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 1596 या दिवशी त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. तो त्या दिवशी साजरं करणं गरजेचं आहे, कारण ह्याचे समकालीन साधनं आहेत, पुरावे आहेत. आजही तुम्ही रायगडावरती गेलात, रायगडावरती आपण जेव्हा जातो, दुर्गेश्वर रायगडावरती अनेक वास्तू आहेत. जगदीश्वर मंदिर आपल्याला माहिती आहे. त्या जगदीश्वर मंदिराच्या बाहेर एक शिलालेख आहे आणि त्या शिलालेखावर देखील शिवाजी महाराजांच्या या राज्याभिषेकाचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये संवत्सराचा उल्लेख पाहायला मिळतो. त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक कुठल्या तिथीला करून घेतला ह्याचा उल्लेख देखील पाहायला मिळतो. शिवाजी महाराजांनी पंचांग शुद्धीसाठी देखील अनेक ग्रंथांची निर्मिती केलेली पाहायला मिळते. कर्णकौस्तुभ नावाचा एक ग्रंथ शिवाजी महाराजांनी कृष्णदैवज्ञ या ज्योतिषांकडनं करून घेतला. म्हणजे ह्या ग्रहताऱ्यांचा अभ्यास करून आपल्या सगळ्या प्रजाजनांना योग्य प्रकारे सण समारंभ व्रतवैकल्य हे साजरे करता यावेत आणि त्याच्यामध्ये कुठली त्रुटी राहू नयेत, त्याच्यामध्ये काही दोष राहू नयेत, ह्याच्यासाठी त्यांनी तो ग्रंथ सिद्ध करून घेतला. त्या स्वराज्याची पायाभरणी करून सगळ्या समाजाला एकत्र करून स्वराज्य निर्माण करण्याची जी संकल्पना असेल ती पुढे पुढे वृद्धिंगत होत गेली आणि ह्याला तिथीचा सर्वात मोठा आधार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अवलंबलेली हिंदू कालगणना ही अचूक आहे. आजही आपण ती अचूकतेनेच बघतो. आपण पंचांग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पौर्णिमा हे पौर्णिमेलाच येते, अमावस्या अमावस्येला येते. अनेक सण समारंभ जे असतात ते ह्या तिथीप्रमाणेच असतात. आज सगळे आपण जे दिवाळीपासून जे काही सण समारंभ साजरे करतो ते तिथीप्रमाणेच करतो. उत्तरेमधून आलेले कवी देखील या तिथीचा उल्लेख या ग्रंथामध्ये करताय. समसत्र सो 30 पर सुचिवदी 13 भान भूषण शिवभूषण कियो पडियो सकल सुजान. आणि शिवाजी महाराजांचं चरित्र त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. म्हणून तिथी त्या कालखंडामध्ये तेवढीच महत्त्वाची होती, कारण छत्रपती शिवाजी महाराजच नसले असते तर आज ते सणसूद साजरे करण्यासाठी आपल्याला तिथीच मिळाली नसती. आपली संस्कृती देखील लोप पावली असती, मला असं वाटतं.